आपल्या सर्वांचे स्वागत। आज या ठिकाणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप काही प्रमुख विषयांवरती आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेत मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय चरणसिंग सप्रा साहेब, सहकोषाध्यक्ष अतुल दर्वे साहेब, महासचिव पप्पू ठाकूर उपस्थित आहेत आणि आदरणीय भाई जगतापजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष यांना विनंती करेन आपण पत्रकार संवादाला संबोधन करावं। नमस्कार सगळ्यांना। माझ्याबरोबर आज या विशेष पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष सन्माननीय चरण सापराजी, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष सन्माननीय भूषण पाटील, मुंबई काँग्रेसचे सहकोषाध्यक्ष अतुल दर्वेजी आणि मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी पप्पू ठाकूर, आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर एक अतिशय महत्त्वाचा विषय जो की चर्चेतला आहे आणि एखादी व्यक्ती किती फसवू शकते कोणाच्या मदतीने, त्याचे पुरावेच मी गोळा करत होतो खरं तर गेला 15-20 दिवस आणि म्हणून ही पत्रकार परिषद थोडीशी लांबली। मी ज्या विषयाबद्दल बोलणार आहे ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मजदूर म्हणून ज्यांनी स्वतःची नोंदणी केलेली आहे, मजूर, नॉट मजदूर, मजूर, आणि एवढा श्रीमंत मजूर असू शकतो प्रवीण दरेकर। 2013-14 ते 2019-20 या कालावधीमध्ये मुंबई बँकेच्या 2000 कोटीचं भ्रष्टाचार हा लेखा आयोगाने सहकार विभागाचे जी चौकशी होती त्याने आणि चाचणी लेखा परीक्षण अहवाल ह्याने ते स्पष्ट केलं। हे ते अहवाल आहेत। इथे जे मी घेऊन बसलोय याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला या गोष्टीची वाच्यता करण्यात आली, कंप्लेंट करण्यात आल्या आणि चौकशी मागण्यात आली, त्या वेळेला काही ना काहीतरी कारणे करून ते टाळाटाळ करण्यात आलं। ज्या वेळेला 2013-14 ते 2019-20 या कालावधीमध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते। आता मी नेहमी म्हणतो देवेंद्र फडणवीस हा त्याचा अपभ्रंश केला तर देवेंद्र फसणवीस होतो। त्यांचं नाव मुद्दाम घ्यायचं येते, त्याचं कारण असं, हे अहवाल ज्या वेळेला समोर आले त्यावेळेला ते मुख्यमंत्री असताना या बाबतीमध्ये सभागृहामध्ये अनेक वेळेला चर्चा झाली। मी स्वतः सभागृहामध्ये होतो आणि कसल्याही प्रकारची त्यांनी याच्यावर कारवाई केली नाही आणि म्हणून या 2000 कोटीच्या घोटाळ्यामध्ये, भ्रष्टाचारामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे याची सुद्धा चौकशी व्हायला हवी। कारण राज्याचं गृह खातं, होम मिनिस्ट्री ही देवेंद्र फडणवीसांकडे होती, का गुन्हा दाखल केला नाही? राज्याचे प्रमुख ते स्वतः होते, मुख्यमंत्री, का ह्याच्याकडे कानाडोळा केला? आणि सहकार मंत्री हे आताचे जे चंद्रकांत पाटील जे आहेत, चंपा, हे होते। आणि आश्चर्य वाटते की या तिन्ही खात्याशी संबंधित हे सगळं आहे। आणि म्हणून आता माझी माहिती अशी आहे की
माता रमाबाई नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला 420चा. हा 420 हा योगायोग तो येतोच कारण लोकांची फसवणूक आहे. सर्वसामान्यांचे, गरिबाचे, तुमच्या आमच्यासारख्यांचे पैसेच लुटले जातात. या प्रवीण दरेकरांनी त्याच्या आतापर्यंत गेली 20 वर्ष तिथे मजूर म्हणून त्याचं रेकॉर्डवर आहे आणि त्या मजुराचं काम रंगारी म्हणून आहे. हिंदीमध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की त्याच्यावर येतो मी, रंगकाम करत असताना सर्वसामान्य गरिबाला त्याने चुना लावलाय 2000 कोटीचा. त्याच्यामध्ये अनेक असे लोक आहेत. ही मी आता सिरियल सुरू करणार आहे, सिरीजच करणार आहे. आज मी प्रवीण दरेकरच्या ह्या बाबतीमध्ये बोलतोय, पुढे मी त्याच विषयाला पुढे नेत कोण कोण ह्याचे फायदे उचललेले आहेत किंवा कोणी कोणी याचे कसे पैसे माफ केले गेलेले आहेत. आणि हेच प्रवीण दरेकर आमदार सुद्धा आहेत आणि विरोधी पक्ष नेते आहेत. 2 ॲफिडेव्हिट मधलं फरक. मुंबई बँकेच्या ॲफिडेव्हिट मध्ये रंगारी, परंतु आमदारकीचं ॲफिडेव्हिट मध्ये बिझनेसमॅन. खरं तर हीच फसवणूक आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं आमदारकी पद सुद्धा जायला हवं, आमदारकी पद सुद्धा त्यांचं काढून घ्यायला हवं. वरच्या सभागृहामध्ये, विशेषतः विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षाला हे पक्षनेत्याला अनन्यसाधारण महत्व असतं, खालच्याही सभागृहात असतं. आज एवढ्या मोठ्या मुख्य पदावर हा माणूस राहूच कसा शकतो. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद त्याचं तात्काळ काढून घेण्यात यावं, आमदारकी काढून घेण्यात यावी आणि देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते, सर्वोच्च नेते मैं खाऊंगा नहीं और खाने दूंगा नहीं. आता हे म्हणून त्यांनी झोला लावून 627 कोटीचं विमान 1800 कोटीपर्यंत गेलं. 43,000 कोटीचा तर भ्रष्टाचार झालाच त्याच्यात राफेलमध्ये. या देशामध्ये तुम्हाला आणि आम्हाला सर्वसामान्याला करोनाच्या काळामध्ये काय मदत मिळाली तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. मी याच्यावर अनेक वेळा बोललोय. परंतु स्वतःसाठी वेगळं विमान, बुलेट प्रूफ याच्या गाड्याचा ताफा, हे काय पहिले आहेत का देशाचे पंतप्रधान? याच्या अगोदर अनेक पंतप्रधान होऊन गेले. यांचा नंबर 14वा आहे माझ्या माहितीप्रमाणे. त्यामुळे मैं खाने दूंगा नहीं ना खाऊंगा, हाँ ना खाऊंगा, तो ये कहां से आ गया सर? यांचे चेले चपाटे प्रवीण दरेकर सारखे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही सभागृहामध्ये ज्या वेळेला अनेक वेळेला हा प्रश्न निर्माण केला, जवळजवळ 21 त्यांच्या एकंदरीत मंत्रिमंडळातल्या 21 जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही केले. नुसते नाही तर सरकारी दस्तावेज दिले. देवेंद्र फडणवीसांनी नेहमीच त्यांना क्लीन चिट दिली, म्हणून आम्ही त्यांना सीएम या पदाचा हे असा करायचो, आम्ही त्याचं भाषांतर असं करायचो, क्लीन चिट मिनिस्टर. याही माणसाला, प्रवीण दरेकरला, त्यांनी त्यांच्या काळामध्ये हे सगळे जे अहवाल आले आणि सहकार खात्याने सुद्धा जेव्हा ही चौकशी सुरू केली, विभागाने सहकार कायदा 1960च्या कलम 89 अंतर्गत
चौकशी करून अहवाल दिला होता तो, जो अहवाल सांगतोय तो. आणि 2015 पासून नाबार्डच्या प्रत्येक अहवालात मुंबई बँकेतील अनियमितता व घोटाळ्यावर ठपका ठेवण्यात आला. म्हणजे हे सगळं रेकॉर्डवर आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीसांच्या काळातलं आहे. आणि म्हणून याची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यांच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा द्यायला हवा. जर नैतिकता असेल तर. नैतिकतेच्या खूप गोष्टी करत असतात हे लोक. खोटा खोटा आव आणत असतात, खोटं खोटं पुढे रोखण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्या वेळेला 2020 मध्ये 2019-20 मध्ये सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी 89 खाली चौकशी करून कोट्याधी रुपयाचा घोटाळा झाला आहे असा अहवाल सादर केला आणि सहकार कायदा 83 अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. आणि म्हणून या सर्व प्रकरणामध्ये सर्वसामान्यांचे 2000 कोटीचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त 420 कलम न लावता भारतीय दंड आणि याची चौकशी करत असताना प्रवीण दरेकरची चौकशी करत असताना सहकार विभागाची वर्षानुवर्ष ज्यांनी फसवणूक केली त्या प्रवीण दरेकर आणि त्याला साथ देणाऱ्या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर भारतीय फौजदारी संहितेमधील कलम 199, कलम 200, 406, 409, 417, 420, 465, 468 आणि 120B या अंतर्गत त्यांच्यावर खटले दाखल करावेत आणि प्रवीण दरेकरचं तात्काळ आमदारकी काढून घेण्यात यावी. विरोधी पक्षनेता पद म्हणून त्याच्यावरनं त्यांनी राजीनामा द्यावा. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा ही नैतिक जबाबदारी स्वीकारून, कारण त्यांच्या काळामध्ये हे सगळं झालेलं, हे सगळे अहवाल त्यांच्या काळातले आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यायला हवा. आणि जशी आज सर्व देशभर ईडीची चौकशी होते, काही लोकांची आयटीची चौकशी होते, त्याच पद्धतीनुसार हे 2000 कोटी भ्रष्टाचाराचे कुणी भ्रष्टाचारामध्ये त्यांचे हात ओले झालेले आहेत त्या सगळ्यांवर, विशेषतः सगळ्यात प्रथम प्रवीण दरेकरवर ईडीच्या अंतर्गत, ईओडब्ल्यूच्या अंतर्गत आणि आयटीच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी आणि तात्काळ त्यांना जेलमध्ये टाकावं, अशा पद्धतीची मी या ठिकाणी मागणी करत आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने. आणि म्हणून आजच्या दिवशी या सगळ्या प्रकरणाबद्दल बोलत असताना आणि सांगत असताना खरं तर सहकार कायदा अधिक स्पष्ट आहे. जर समजा एकूण सहकार विभागामध्ये 750 ह्या सोसायट्या रजिस्टर्ड आहेत, ज्या मजूर सोसायट्या आपण म्हणतो त्या रजिस्टर्ड आहेत. दुर्दैवाने त्याच्यापैकी जवळजवळ 450 या बोगस आहेत. त्याच्यात प्रवीण दरेकरची ही एक प्रतिज्ञा वाटतं नाव आहे त्या सोसायटीचं, ही सुद्धा एक बोगस सोसायटी, त्याचे सदस्य बोगस आहेत.
आणि सगळ्यात दुर्दैव असं की म्हणजे ह्या गोष्टीचा मला उल्लेख करावासा वाटेल, एक कायदा आपण केलेला आहे आणि या सगळ्या मजूर सोसायट्यांना काम कसं दिलं जाईल, मुंबई बँकेतून विशेषतः म्हाडामधून, नॉट मुंबई बँकेमधून, म्हाडामधून त्या कालावधीमध्ये जवळजवळ 150 कोटीची कामं ही त्यावेळेला वितरित करण्यात आल्या. त्याच्यासाठी कायदा आहे आपल्याकडे, प्रचलित कायदा आहे. 33% हे मजूर सोसायटीला काम दिलं जातं, 34% काम हे सुशिक्षित बेकार इंजिनियर जे आपल्याकडे आहेत त्यांना दिलं जातं आणि 33%च्या खुल्या निविदा असतात, टेंडरिंग असतं. या म्हाडाच्या 150 कोटीची जी ही 1500 कोटी, 1,500 कोटी, नॉट 150, 1,500 कोटीची जी कामं दिली गेली आहेत त्या काळामध्ये, त्याच्यापैकी 69% कामं ही एकट्या मजूर सोसायट्यांना दिलेली आहे. हे कसं काय होऊ शकतं? आणि हे सुद्धा देवेंद्र फडणवीसच्या काळात झालेलं आहे. आणि म्हणून ह्याची सुद्धा जबाबदारी देवेंद्र फडणवीसांना घ्यावी लागेल. आम्ही याच्या बाबतीमध्ये अधिकची माहिती गोळा करतोय. आजच मी आरोप करणार नाही, परंतु एवढं मात्र नक्की सांगेन, या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या प्रत्येकाला आम्ही जनतेसमोर अगदी त्यांचा जो बुरखा जो आहे याचा की आम्ही फार सज्जन आहोत, हा बुरखा त्याचा फाडल्याशिवाय, टराटरा फाडल्याशिवाय मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आणि माझी टीम आम्ही राहणार नाही. आणि म्हणून आपल्यासमोर हे प्रकरण मांडत असताना आपण ते प्रकरण लावून धरलेलं आहे हे मला माहिती आहे. माझी माहिती आता अशी आहे, कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला आहे. ते कोर्टाने निर्णय घ्यावा, तिथे आमचा काही रोल राहत. परंतु मी पोलिसांना हे सांगणार आहे, मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितोय, म्हटलं पहिलं आपल्याजवळ बोलू आणि मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की एखादं कलम 120B हे याच्यामध्ये माता रमाबाई नगरमध्ये जो दाखल झालेला गुन्हा आहे त्याच्यामध्ये आहे की नाही मला त्यातली माहिती नसल्यामुळे मी काही बोलणं योग्य नाही राहणार. परंतु अशी अनेक कलमं आहेत की ज्याच्या माध्यमातून सहकार कायद्याचं उल्लंघन, सहकार कायद्याची पायामल्ली, फसवणूक ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतील, कारण हे सगळं प्रकरणच तसं आहे. आणि म्हणून त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी सुद्धा, त्यांची सुद्धा चौकशी होणं आवश्यक आहे, असं सुद्धा मला आपल्याला ह्या ठिकाणी सांगावंसं वाटेल. हिंदी में थोड़ा इसको ये करता हूं. मैं इसलिए रुका क्योंकि अभी वो वर्ड मैं इस्तेमाल करूंगा. प्रवीण दरेकर मुंबई बैंक के भूतपूर्व चेयरमैन और अभी के डायरेक्टर, उन्होंने जो भ्रष्टाचार किया है 2013-14 से 2019-20 तक तकरीबन 2000 करोड़ रुपए का भ्रष्टाचार गबन इन्होंने किया है. ये मैं आरोप नहीं कर रहा हूं, जो सहकार डिपार्टमेंट ने इंक्वायरी कमीशन बिठाया था उस कमीशन की ये रिपोर्ट है मेरे सामने, और ये सारा दस्तावेज जो है ये सरकारी है, ये मैंने मेरे घर से तैयार नहीं किया है. सबसे पहले प्रवीण दरेकर जी ने एक मजदूर सोसाइटी जो रजिस्टर्ड होती है उसमें खुद का नाम मजदूर करके उन्होंने ये किया है, रजिस्टर्ड किया है. हालांकि जब एमएलसी का एमएलए थे वो, और उसमें जो एफिडेविट था उसमें उन्होंने बिजनेसमैन करके कहा है, तो ये अपने आप में यही फ्रॉड है. और हमारे ये जो है कोऑपरेटिव एक्ट जो है उसके अनुसार अगर इस तरह से कोई भी ये करता है, फ्रॉड करता है या उस कानून से खिलवाड़ करता है तो डायरेक्टर नहीं बन सकता. ये कानून है.
बावजूद के उसके पिछले 20 सालों से प्रवीण दरेकर वहां ना कि सिर्फ डायरेक्टर है बट चेयरमैन भी रहे, और उनके चेयरमैन के कार्यकाल के दौरान ये गबन हुआ है। उस वक्त देवेंद्र फडणवीस ये महाराष्ट्र के तत्कालीन मुख्यमंत्री थे, उनके सामने ये सारा सहकार विभाग, क्योंकि उस सहकार विभाग के मंत्री चंद्रकांत पाटिल थे उस वक्त, देवेंद्र फडणवीस खुद होम मिनिस्टर थे, मुख्यमंत्री थे, इन्हीं से ये मामला जुड़ा हुआ है। इन्हीं को एक्शन लेनी थी, इन्हीं को उनको जेल में डालना था। जेल में डालना तो दूर की बात, ये तो उनको प्रोटेक्ट कर रहे हैं 5 साल से, और अभी उनके ऊपर जो कार्रवाई हो रही है, क्योंकि हम लोगों ने इसके बारे में सभागृह में बहुत बार इसके बारे में हमने बातें भी की थी और ये मुद्दे भी उठाए थे, पर देवेंद्र फडणवीस हमेशा की तरह उनको क्लीन चिट देते रहे, और आज नौबत यह है 2000 करोड़ का जो गबन हुआ है वो आपका, मेरा, वर्कर का, ये जो हमारा कॉमन मैन है उसके पैसे हैं। ये किसी बिजनेसमैन के पैसे नहीं है। और इसमें जिस तरह से कार्रवाई होनी चाहिए, ये तो और बात है कि बीच में कोरोना था करके वो शायद बच पाए। मैं महाराष्ट्र विकास आघाड़ी का स्वागत करता हूं कि उन्होंने माता रमाबाई नगर में ये केस दाखिल किया है, लेकिन वो पूरा नहीं है, उसमें और ज्यादा दफा डालने जरूरी है, क्योंकि जिस प्रकार का ये गबन हुआ है, जिस प्रकार का ये भ्रष्टाचार हुआ है, उसमें बहुत सारे जो दफा है इंडियन पिनल कोड के तहत वो दफा लागू होते हैं, और वो दफा के अंदर उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, ये मेरी मांग है। और वो दफा इस प्रकार के है, उनके ऊपर क्रिमिनल एक्ट 199, 200, 406, 409, 417, 420, 465, 468 और 120B ऐसे दफा के तहत इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, जो कि इससे संबंधित है, जो कि सहकार विभाग से, जो कि कोऑपरेटिव एक्ट से संबंधित ये सारे जितना गुनाह उन्होंने किया है, ये सारे दफा उसमें लगते हैं, वो लगने चाहिए। एक बात और है कि म्हाडा में उसी दौरान 1500 करोड़ रुपए के काम दिए गए। हमारे यहां महाराष्ट्र में और शायद देश में भी बहुत सारे राज्यों में एक कानून ऐसा बना है कि क्योंकि देश में जो हमारे इंजीनियर्स जो जिनके पास हुनर है, या तो सर्टिफिकेट है लेकिन नौकरियां नहीं है, या तो काम नहीं है, तो अगर उसमें ये कानून ऐसा बना गया 34% ऐसे लोगों को दिया जाए जो इंजीनियर है और वो बेकार है, 33% उसमें ओपन के लिए रखा गया है, और 33% जो है ये बाकी का जो 33% है वो उसमें ये जो मजदूर संस्थाएं उनको देना चाहिए। अब ये 1500 करोड़ में तकरीबन 69% जो ये था काम जो है ये इनको दिया गया मजदूर सोसाइटी को। ये कैसे? ये ताज्जुब है, क्योंकि ये कानून नहीं है, ये कानून का पूरी तरह ये है उल्लंघन है, और इसकी भी पूरी तहकीकात होनी चाहिए। और जहां तक मेरी मालूमात है तकरीबन 750 ये मजदूर सोसाइटी जो है रजिस्टर्ड है हमारे महाराष्ट्र में, लेकिन उनमें से 450 ऐसी ये है सोसाइटी जो बोगस है। जो प्रवीण दरेकर की जो सोसाइटी है वो पूरी तरह बोगस है, जिसमें उसने उसका काम जो दिया है कि रंग का यानी कलर का काम। आपको पता है हिंदी में एक वर्ड इस्तेमाल होता है रंगदारी, इसने तो बहुत रंगदारी की है।
2000 करोड़ की रंगदारी की है इसने। और ये सारी रंगदारी, इसमें सारा पैसा जो है वो आपका, मेरा, मजदूरों का, आम आदमी का पैसा। जिस तरह से इन्होंने भ्रष्टाचार किया है, तो उनके ऊपर न कि सिर्फ कार्रवाई हो, उनके दोनों एफिडेविट में जो डिफरेंस है, जो गलत बातें दी गई है, एक एफिडेविट में वो ये कहते कि मैं मजदूर हूं, जो कि गलत है, एक एफिडेविट में कहते हैं कि मैं बिजनेसमैन हूं, तो इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। जो आज आमदार है, वो आमदार की उनकी छीन के लेनी चाहिए। और जाहिर है कि ऊपरी हाउस में जो विरोधी पक्ष नेता है वो नहीं रहना चाहिए। उसके साथ साथ ये 2013-14 से 2019-20 तक का ये गफला गवर्न जो हुआ है, उस वक्त देवेंद्र फडणवीस ये खुद मुख्यमंत्री थे, चंद्रकांत पाटिल है, ये कोऑपरेटिव मिनिस्टर थे। इनकी भी पूरी तरह तहकीकात होनी चाहिए और क्यों इनको ये किया गया, सपोर्ट किया गया। और इसलिए देवेंद्र फडणवीस को भी इसकी जिम्मेदारी स्वीकार करते हुए विरोधी पक्ष नेता का जो आज वो सारा ये कर रहे हैं, विरोधी पक्ष नेता करके पूरे महाराष्ट्र में जो काम कर रहे हैं, तो विरोधी पक्ष पे नेता रहने का उनका नैतिक जिम्मेदारी नहीं है, वो स्वीकार करके उन्होंने उसका भी इस्तीफा देना चाहिए। और इसकी पूरी तहकीकात होके, जांच होके, इसमें जो अधिकारी दोषी है, उस वक्त के सरकार के जो मंत्री दोषी है, उन सब के ऊपर पुलिस कार्रवाई करे और उनके ऊपर ये जो मैंने दफा जितने भी कहे उसके तहत गुनाह दाखिल करे, उसके ऊपर ये करे और उनको अरेस्ट करके जेल में भेज दे। ये मेरी मांग है। इसके अलावा अगर कुछ है तो आप पूछ सकते हैं। एक विषय आहे, बोलू का? शिवजयंतीला घेऊन थोडंसा फार मीडियामध्ये चाललंय, म्हणून म्हटलं तुम्ही विचारले आज अगोदरच मी खुलासा करतो। मी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि ही त्याची कॉपी आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला शासनाने एक निर्णय घेतला आणि शिवजयंतीची तारीख ही 19 फेब्रुवारी ही आपण फिक्स केली आणि 19 तारखेला सगळ्या शासकीय याच्यामध्ये 19 तारखेला आपण साजरी करतो। आम्ही सगळे 19 तारखेला साजरी करतो। अर्थात आमच्या काही संस्था आहेत त्या परंपरागत तिथीच्या नुसार करतातच। मध्यंतरी याच्यावर खूप बातम्या चालल्या, त्या बातम्या बघितल्यावर मला जे जाणवलं ते मी मुख्यमंत्र्यांना लिहिलं। मी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत, महापुरुष आहेत। त्या महापुरुषाच्या अशा पद्धतीने दोन वेळेला ज्या साजऱ्या होतात आहेत त्या होऊ नये यासाठी मी माझा विचार मांडला। मी म्हटलं ज्यांना तिथीनुसार करायचं आहे त्यांनी घरगुती करायला काहीच हरकत नाही। असं होतच आहे, अनेक ठिकाणी आपण पाहतो की तिथीनुसार काही लोक आपले आपले सण साजरे करतात, आपल्या आपल्या काही गोष्टी साजरे करतात। परंतु शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि शासनाचे प्रमुख स्वतः उद्धव ठाकरेजी आहेत, मुख्यमंत्री आहेत। आणि माझी सर्व शिवसैनिकांनाही माझी विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणा स्रोत आहे। विशेषतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की शिवप्रेरणा या एका वाक्यावर त्यांनी संपूर्ण शिवसैनिकांना जागृत केलं अनेक वेळेला। आजही ते शिवप्रेरणा म्हणायच्या नंतर सगळे जागृत होतात। आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना यासाठीच लिहिलेलं आहे की एका युगपुरुषाचं, एका महापुरुषाच्या अशा पद्धतीने जयंती ही 2-2 वेळा साजरी न होता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ती 19 फेब्रुवारीला तो व्हावी, परंतु तिथीप्रमाणे ज्याने त्याने आपल्या आपल्या घरामध्ये करायला काही हरकत नाही, असं मी ते पत्र लिहिलं होतं। बातम्यांमध्ये बऱ्याच गोष्टी विसंगती आहे, पण त्याच्यावर मी आता काही बोलणार नाही। तुम्ही विचारलं तर उत्तर मात्र नक्कीच देईन मी। पण
एवढं नक्की की त्याच्या मागे माझ्या भावना शुद्ध आहेत. छत्रपतींसारख्या युगपुरुषाची प्रेरणा घेऊन या महाराष्ट्राची भूमी ज्यांच्या नावाने ओळखली जाते, आम्ही नेहमी म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि या भूमीने अख्ख्या देशामध्ये एक प्रेरणा दिलेली आहे, एक ऊर्जा दिलेली आहे आणि एक नवीन समाज उभा केलेला आहे या महाराष्ट्राने, ज्याला आम्ही बहुजन समाज म्हणतो, जो शाहू फुले आंबेडकरांचा समाज म्हणतो. ती छत्रपतींची देण आहे आणि त्यामुळे त्यांची तिथीनुसार होणारी शिवजयंती ही प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने घरी करायला कुणाचीही अडचण असू नये किंवा कुणी त्याच्यामध्ये वेगळा अर्थ काढून घेऊ नये. भावना माझ्या शुद्ध आहेत, पवित्र आहेत. मी मराठा समाजाचा आहे, त्यामुळे माझ्या भावना त्याच्यापेक्षा तीव्र आहेत आणि म्हणून मी सांगतो की मराठा महासंघाचं सुद्धा मी काही काळ काम करत असताना, आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा नेहमीच चर्चा करत असताना मी त्याही लोकांना ही विनंती केलेली आहे की आपण सगळ्यांनी ही तिथी आपल्या घरामध्ये आपला सण साजरा करूया किंवा आपल्या संस्था असतील त्या संस्थांपुरता मर्यादित असेल तरी काही हरकत नाही, जे अनेक वर्षापासून होते, नवीन काही नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून मी हे पत्र दिलं होतं. मीडियामध्ये थोडंसं त्याची विसंगती झाली म्हणून मी हा खुलासा करत आहे. हिंदी में शिवजयंती को लेके मैंने एक खत लिखा था आदरणीय महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे इनको, और मैंने उनको रिक्वेस्ट की है कि सरकार का निर्णय है. उस वक्त स्वर्गीय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव जी देशमुख के दौरान ये निर्णय हुआ और 19 फरवरी को हम लोग पूरी